मुंबई मनपा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागांचा तिढा सुटला। मुंबईमध्ये महायुतीची 227 जागांवर सहमती। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळली। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव अमान्य। साताऱ्यामध्ये भाजप सोबत न आल्यास स्वबळावर लढू, गरज पडेल तिथे मैत्रीपूर्ण लढतही होईल, पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती। पुण्यामध्ये मनसे मविया सोबतच जाण्याची शक्यता। बैठकीमध्ये लेट नाईट बैठकीमध्ये मनसेची एंट्री। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बोलावली बैठक। आज शिवतीर्थावर मनसेचं मंथन। ठाकरेंसोबतच्या बैठकीमध्ये अडलेल्या 4 जागांबाबत होणार चर्चा। मवियानं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। कितीही एकत्र आले तरी महापौर महायुतीचाच होणार। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगर नंतर आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये। नाशिकातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। मुंबई महानगरपालिका निवडणूक समाजवादी पक्षाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा। मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही, महानगरपालिका प्रशासनानं केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाची मशाल यात्रा। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मनपा निवडणुकीचा जोरदार प्रचारारंभ। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये वाद। मुनगंटीवारांनी सुचवलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष। मंगेश काळोखेंची हत्या राजकीय वादातूनच। खोपोलीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल। पराभूत उमेदवाराचा पती आणि मुलावर गुन्हा दाखल। नवजात बालिकेच्या हत्येनं जळगाव हादरलं। चौथीही मुलगीच झाल्यानं बापानंच केली मुलीची हत्या। जामनेर तालुक्यातल्या मोराड गावातला धक्कादायक प्रकार। एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षाने शिथिल। 6 जानेवारीपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी। पंतप्रधान आवास योजनेतूनच प्रदूषणाचा धूर। नवी मुंबई महानगरपालिकेची सिडकोला नोटीस। काम बंद करण्याचा इशारा। पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल सेवा रद्द। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक। प्रवाशांचे प्रचंड हाल। पहलगाम हल्ला दिल्ली स्फोटाचा अचूक तपास। अमित शहांकडून पोलिसांची प्रशंसा। हनुमान सुपरमॅन पेक्षा बलवान तर अर्जुन आयरमॅन पेक्षाही भारी। विज्ञान परिषदेतून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अजब गजब विधान। बांगलादेशमध्ये हिंदू युवकांची हत्या। भारताकडून तीव्र निषेध। अमेरिकेच्या नायजेरियावर हल्ला। आयसिसची ठिकाणं केली उद्ध्वस्त। दबंग खानचं 60th पदार्पण। पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी। संगीता बिजलानीसह धोनी आणि बरेच सेलिब्रिटी रवाना। भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय। शिफाली वर्मा वादळी मॅच विनिंग खेळी। कसोटी पुन्हा 2 दिवसांमध्ये संपणार। ॲशेसच्या 4थ्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी 20 गडी गारद।